आमदार संजय गायकवाडांच्या मुलासह आणखी एकावर गुन्हा दाखल झालाय। संजय गायकवाडांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाडवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कुणाल गायकवाडांनी बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्याचा तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे। संहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोग कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग परवानगी मागणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। 21 डिसेंबरला निकाल घोषित करा, तसंच निकाल लागू होईपर्यंत आचारसंहिता कायम ठेवावी असे आदेश कोर्टाने दिलेत। साताऱ्याच्या पाटणमधील माझगाव परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे। तक्रार करूनही वन अधिकारी सातपुते फिरकले नाहीयेत। पालकमंत्र्यांचे आदेश असताना सुद्धा वन अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या परिसरात बिबट्यांचे हल्ले सुरू असून यात एक जण जखमी झाला आहे। हॅलो, नमस्कार। इकडे पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील वराळे भागामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। स्थानिक कामगारांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे। महाराष्ट्र सदनात उद्या जेपी नड्डा हे बैठक घेणार आहेत। महाराष्ट्रातील खासदारांसोबत जेपी नड्डा यांची सायंकाळी 6 वाजता बैठक असेल। महाराष्ट्रातील सर्व खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। महाराष्ट्रातील क्षयरोगाच्या प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ आहे असं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे। सरकारला मतदान पेट्यांमध्ये घालमेल करायला 15 ते 16 दिवसाचा वेळ मिळेल असं चव्हाणांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोग अक्षमतेनं काम करतोय हे समोर आलेलं आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे। निवडणूक आयोग किती अक्षमतेनं काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे। 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे। 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होतं। सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो असं मुश्रीफ यांनी म्हटलंय। सरकार निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, परंतु आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। मला वाटतं आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं, आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपण पडायला गेलं आणि 2 दिवसात आधार मतदाराची बांधून आपण पर्यटनाला जाऊन या। निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी केलेला आहे। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 नंतर एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही। आता प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32 ते 33 हजार मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत। सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये दिसून आल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे, तर महायुतीनं अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप देखील पटोलेंनी केलाय। खुलेआम मतदान विकत घेऊन महाराष्ट्राची माती करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केल्याची टीका पटोलेंनी केली आहे। सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत। आपण पाहिलं की निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत, भाजपनी शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले आहेत। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे या पद्धतीचा खुलेआम मतदान विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, या महाराष्ट्राची
माती करण्याचं आणि महाराष्ट्राला नामशेष करण्याचं काम महायुती करते आहे. चंद्रपूरच्या गडसांदूरमध्ये एका मतदारानं ईव्हीएम फोडलंय. नगारा चिन्हाचं बटन दाबल्यावर कमळाची लाईट लागल्याचा आरोप त्याने केलाय. तर मतदान केलं नसताना सुद्धा मतदान झाल्याचं सांगितल्यानं एका महिलेनं संताप व्यक्त केला. जळगावच्या जामनेरमधील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे. मतदान केलंच नाही तर माझ्या नावावर कोणी मतदान केलं असा सवाल महिलेनं केला. आणि या महिलेनं मतदान केंद्राच्या बाहेर येत शिवीगाळ देखील केलेली आहे आणि शिवीगाळ करत आपला संताप तिने व्यक्त केलेला आहे. तिने मतदानच केलं नाही मात्र तिच्या नावानं मतदान झाल्याचं तिला सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिला संताप अनावर झाला. त्यांचं मतदान झालं गेलं कोणी करून बोगस. दोन ठिकाणचे प्रकार आपण पाहताय. एका मतदारानं तर नगारा चिन्हाचं बटन दाबलं मात्र कमळाची लाईट लागल्याचा आरोप केला आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर त्याने मशीनच उचलून फोडून टाकलं. तर दुसरीकडे एका महिलेनं आरोप केलेला आहे की तिने मतदान केलेलं नाहीये मात्र तिच्या नावावर मतदान केलं गेलेलं आहे असा आरोप तिच्याकडून करण्यात आला आणि तिने सवाल उपस्थित केला की माझ्या नावावर कोणी मतदान केलं. त्यांचं मतदान झालं गेलं कोणी करून बोगस.